माजी इनामदार सातारा जिल्हा काँग्रेस फडणवीस आज या कोरेगाव प्रांत कार्यालयाच्या समोर म्हणजे शिवगंज या ठिकाणचे रहिवासी असलेले दलित समाजाची कुटुंब आणि खंडायत माहिती सगळी या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहेत. तर त्याचं म्हणणं असं आहे की आमची मराठी माणसाची जी वडिलोपार्जित जगण्याचं साधन म्हणून दिलेली इनामी जमीन आहे त्याच्यामध्ये कसलाही व्यवहार होत नाही की त्यांनी घ्यायची नसती की त्याच कुटुंबानं पिढ्यानपिढ्या कसून खायची असती ना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा असतो. अशा जमिनीचा एका गिरी गोसावी नावाच्या एका व्यक्तीनं जावळी तालुक्यातील हस्तक्षेप केला आणि ह्यांच्या कुटुंबातील आपसातली दावा चालू असताना कोर्ट मॅटर चालू असताना त्या एका ह्यांच्या कुटुंबातील व्यक्तीकडून ती जमिनीचा दस्त केला. दस्त करत असताना सुद्धा रक्कम जी दिली ती तुकडी दिली म्हणजे फसवणुकीचाच तो प्रकार असंही म्हणायला हरकत नाही. पण ती देणारी व्यक्ती आता हयात नाही म्हणून त्याच्यावर असं जास्त बोलणं उचित ठरत नाही. त्यानंतर त्या गिरी गोसावी नावाच्या व्यक्तीनं त्यांची कोर्ट मॅटर तर 1985 सालापासून कोर्टामध्ये दावा चालूच आहे. असं असताना गिरी गोसावीनं अंदाज घेतला जमिनीचा वहिवाट करण्याचा कब्जा घेण्याचा प्रयत्न केला पण ह्या लोकांनी त्याला पुरून उरले म्हणून तो राग मनात धरून तो हे केलं आणि शेजारच्या कटापूरच्या गावच्या लोकांना काही मोठ्या समाजातील गळाला लावलं त्यांनी सुद्धा ती फसवणूक केली असं म्हणलं तरी काही शक्य का कोर्ट मॅटर तरी ह्या गिरी गोसावीच्या नावाच्या व्यक्तीनं कटापूरच्या 2 माणसांना शेजारच्या गावची म्हणून त्यांचा दबाव टाकून इथं वहिवाट करण्याला आपल्याला कुठेतरी हक्का राहील स्पेस राहील हा त्याचा हेतू वाईट होता. त्या हेतूनं त्यानं परवा 1 जानेवारीला 9व्या वर्षाच्या शुभारंभालाच त्यानं उत्कृष्ट केलेलं आहे एका दलित कुटुंबाच्या विरोधात. त्या गिरी गोसावींना आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि यांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा राहील आणि प्रशासनाला आमची विनंती राहील की त्यांनी ही जमीन ही ह्यांची वडिलोपार्जित आहे ही ह्या खंडायत कुटुंबाकडे कायमस्वरूपी राहण्यासाठी प्रयत्न करावेत आणि गिरी गोसावींनी जी परवा 1 जानेवारीला दस्त करून देत असताना निबंधकांच्याकडे एक 100 रुपयाच्या स्टॅम्पवर मोठं ॲफिडेव्हिट दिलेलं आहे की ह्या सदर जमिनीचा कुठलाही दावा किंवा कोर्ट मॅटर चालू नाही आहे. तर ही गिरी गोसावी व्यक्ती ह्यामध्ये पूर्ण अडकलेली आहे आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होतोय तो करावाच प्रशासनाने त्याचं कर्तव्य आहे. तरी या कुटुंबाला न्याय देण्यासाठी गिरी गोसावी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून बेड्या घालाव्या अशी एक आमची मागणी आहे. आणि ह्या व्यक्तींची ह्या दलित कुटुंबाची जी उदरनिर्वाहासाठी पिढ्यानपिढ्याची केलेली जमीन की यांना विना तक्रार कसलाही मोबदला देणं नाही आहे तशी त्यांची त्यांना परत मिळावी अशी आमची या ठिकाणी ठाम मागणी आहे. अशी प्रशासनाला आमची विनंती आहे. प्रशासनाने जर ही कारवाई केली नाही तर आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपात सुरू केलं जाईल एवढीच या ठिकाणी आमची मागणी एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.